खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये बादली पडणार आहे. हा खतरनाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण खाडीचे खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण इथे पाण्यामध्ये खोंडे टाकणार आहोत. खोंडे म्हणजे मराठी भाषेत खोंडे म्हणतात, जो एक ट्रॅप असतो खेकडे पकडण्यासाठी, ते आपण आता ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि एक थोड्या वेळानंतर ते पुन्हा काढायचे असतात. तर मित्रांनो, याला बेट म्हणून आपण एक सुकटं लावणार आहोत. म्हणजे ते मासे जे सुकवलेले असतात, म्हणजे ह्याला आपण 2 बेट वापरतो. पहिलं म्हणजे आपण कोंबडीचं मांस वापरतो, किंवा आपण मासे सुकवलेले म्हणजे जे सुकटं असतात ते सुद्धा याच्यासाठी वापरू शकतो. म्हणजे त्याला चांगले खेकडे गावतात. आता आपण खेकड्यांसाठी ह्या खोंड्यांना बेट लावून आपण बेट तयार करून घेतलेला आहे. तर आपण आता ते एक एक करून पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ते थोड्या वेळानंतर काढायचे आहेत आपल्याला. तर आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते टाकूया. A few moments later. आपण सर्व खोंडे टाकून आता पुन्हा आपल्या पहिल्या जागेवरती आलो. आता इथपासून आपण पुन्हा ते काढायला सुरुवात करूया. खुर्ची तर राऊंड पण आता आपला कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला एक चांगले खेकडे मिळालेत. म्हणजे 3 ते 4 आपल्याला चांगले मिळालेत. एक मोठ्या साईजचा सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि तसंच आता आपण आपले राऊंड पुढे कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही माझ्या मागे वेदरसुद्धा बघू शकता, कसं पावसाचं वेदर झालेलं आहे. म्हणजे काळोखसुद्धा पडतो आहे आणि थोडं थंड हवासुद्धा सुटलं आहे. याच्यामध्ये खेकडे पकडण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. छोटी सी, अरे बड़ा कमजोर लेग पीस है। पकडले तुम्ही.
दुसरा राऊंड पण आता आपला पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 खेकडे याच्यामध्ये मिळालेत, छोट्या साईजच्या आहेत. आणि एक प्रॉब्लेम आपण असा फेस करतो आहे की जे आपण सुकटं लावतो आहे म्हणजे सुकवलेले मासे ते लवकर संपतात. म्हणजे जर तुमच्याकडे कोंबडीचं मांस असेल, जर तुम्ही ते वापरत असाल किंवा म्हणजे नेहमी आम्ही तेच यूज करतो, पण ते काय होतं की ते जास्त काळ टिकतं आणि त्याच्यामध्ये कुर्लीला ते खायला थोडा वेळ लागतो. पण ते जर आता आपण सुकटं वापरतो ती काय करतं की लवकर संपतात आणि पाण्यामध्ये थोडं नरम पण पडतात. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द आपण कोंबडीचं मांसच यूज करतो. आता आपल्याला ते आज अवेलेबल नाही झालं म्हणून आपण हे यूज केलं आहे सुकटं. पण दोघांमध्ये पण रिझल्ट आहेत. पण म्हणजे कोंबडीचं मांस जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कुर्ल्या मिळतात आणि ते वेस्ट पण होत नाही लगेच. ते आपल्याला जास्त वेळ जास्त टाईम ते टिकतं. तुझ्या पप्पांनी तरी असा काढला होता काय? सॉरी सॉरी सॉरी. पकडून ठेवली. बऱ्याच वेळेला असं पण होतं की काही ठिकाणी आपण बराच वेळ टाकून ठेवतो पण तिथे मिळत नाही. मग त्या टायमिंगला आपल्याला जागा चेंज करावी लागते. तसं आपण आता जागा चेंज करूया. आतापर्यंत 3 राऊंडमध्ये आपल्याला एवढे मिळालेत. अजून बरेचसे जे ट्रॅप आपण टाकलेत ते आपण आता शिफ्ट केलेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचं बेट पण आपण थोडं चेंज केलं आहे. पहिलं होतं ते थोडं खराब झालं होतं त्याच्यामुळे. तर आता आपण बघूया पुढच्या नेक्स्ट आपल्याला राऊंडमध्ये किती मिळतात. छान पीस झाला आहे, खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये बादली झाला आहे. हा खतरनाक. आहे तर आता रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आता एक शेवटचा राऊंड फक्त आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न जाणार आहोत. तर एक आत्तापर्यंत आपल्याला बरेचसे याच्यामध्ये भेटलेत 3 ते 4 राऊंडमध्ये आणि आता आपण एक शेवटचा राऊंड घेऊन बघूया त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळतात आणि तसं आपण रिटर्न जाणार आहोत. असंच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कंटिन्यू करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा देसी जुगाड आपण जो केलेला आहे म्हणजे आपल्याकडे होडी आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा खेकड्यांची व्हिडिओ बनवू. ठीक आहे. चला आता आपला लास्ट राऊंड पण कंप्लीट झाला. पाणी पण रिटर्न फिरायला लागलं ओटीला. तर 8:30 वाजलेत आणि सर्व बंद करून आता आपण रिटर्न निघालो आहे. आजच्या आपल्या याच्यामध्ये आपल्याला बरेचसे खेकडे मिळालेत. असं असतं की म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा जेव्हा असेल तेव्हा आपल्याला खेकडे जास्त प्रमाणात मिळतात आणि रात्रीची वेळ असेल तर त्याच्यापेक्षा नेहमीपेक्षा जास्त पटीने आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण भरलेलं असतात. म्हणजे जी लाख त्याच्यामध्ये असते, जे बल्क असतं त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे भरलेलं असतं. तर पुन्हा एकदा आपण अमावस्या किंवा पौर्णिमा याच्यामध्ये आपण ते पकडण्यासाठी जाऊ खेकडे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण पुन्हा पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम आपण होडीमधून जाऊ आणि त्याच्यामध्ये एक चांगली व्हिडिओ बनवू. आजच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही सहकार्य केलं तसं पुढच्या व्हिडिओमध्ये पण सहकार्य करा आणि अशा नवीन नवीन कंटेंटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू. खत्म.